तर तिकडे संग्राम थोपटेंनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झालाय। संग्राम थोपटेंनी आता काँग्रेसची साथ सोडली आहे। भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। संग्राम हे 3 टर्म काँग्रेसचे आमदार राहिले, त्यांनी आता भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। या पक्षप्रवेशावेळी चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झालाय। यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी। सागर, संग्राम थोपटेंनी आता भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय, त्या अधिक माहिती आहे। काही वेळांपूर्वीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झालेला आहे। मुळात थोपटे परिवार हे काँग्रेसनिष्ठ परिवार आहे। संग्राम थोपटे काँग्रेसमध्ये होते, त्यांचे वडील आनंदराव थोपटे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री कॅबिनेट राहिलेले आहेत आणि सोनिया गांधींपासून सर्व गांधी परिवाराशी त्यांचा निकटवर्तीय संबंध स्नेह राहिला आहे। पण तरी देखील त्यांनी आज भाजपाचं कमळ हाती घेतलेलं आहे। आगामी काळात अनेक मोठे नेते हे पक्षप्रवेश करतील असं म्हटलं जातं। संग्राम थोपटे हे बारामती लोकसभा मतदारसंघात येतात आणि ते जवळपास 3 टर्म आमदार राहिलेले आहेत यापूर्वी। तसंच थोपटे परिवाराच्या वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून त्यांचं स्थानिक प्रचंड पकड आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक महत्वाची पक्षप्रवेश झाल्याने भाजपाला अर्थात पुणे ग्रामीणमध्ये एक नवीन नेतृत्व मिळालेलं आहे, नवीन नेता मिळालेला आहे आणि भोर मतदारसंघामध्ये आगामी काळात भाजपचं कमळ फुलवण्यासाठी हा प्रयत्न आहे की काय असं म्हटलं जातं। पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की अजित पवार समर्थक आमदार भोरमध्ये आहे आणि तिथेच बरोबर संग्राम थोपटे यांचा भाजपात प्रवेश म्हणजे पुढील कालावधीमध्ये महायुतीत एकाच तालुक्या भोर तालुक्यामध्ये 2 प्रमुख नेत्यांमध्ये संघर्ष वाढणार आहे आणि त्याचा परिणाम सुद्धा कुठे ना कुठेतरी जिल्ह्याच्या राजकारणावर होताना दिसेल। नक्कीच सागर, त्यामुळे भोरमध्ये काँग्रेसला सुरुंग लागला असंच म्हणावं लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।